दोघांची माहिती मगाशी सांगितली आहे, पण खऱ्या अर्थानं या कीर्तन क्षेत्रामध्ये जेव्हा मी प्रवेश केला त्यात आम्ही कीर्तनकाराचे मुख्य दोन हात, हा म्हणजे हार्मोनियम तर म्हणजे तबला, यामध्ये हे फार महत्वाचं असतं. हे बळकट असलं, हा म्हणजे हार्मोनियम तर म्हणजे तबला, हे जर व्यवस्थित असलं तर विषय दबला, नाहीतर बुवा तिथल्या तिथं दबला. इथं काही सांगायलाच नव्हतं, कारण तुम्ही सगळे परिचित असणारी ही मंडळी आहे. तुम्हाला 2 वर्ष सतत हे इथे येऊन गेले, पण सिंधुदुर्गाचं खरं रत्न आहे. बडे कीर्तनकार आपल्या महाराष्ट्रातून म्हणजे वरच्या पट्ट्यातून इकडे जेव्हा येतात तेव्हा साथीचा विषय निघतो. पण कसाही कीर्तनकार असला, अगदी कसाही तरी त्याला योग्य पद्धतीनं जागेवर कसं आणायचं हे त्यांच्या डाव्या हाताचं काम आहे. आणि यांच्यामुळं आम्ही आहोत आणि आम्हाला ते गुरुस्थानी आहे. पुन्हा एकदा आपण त्यांचं टाळ्या वाजवून तुमच्या गावचं हे होत नाही, पण हेही प्रख्यात आहेत. जवळवारीच्या माध्यमातून मी त्यांना फक्त युट्यूबवर बघितलेलं आहे. जवळ एक तर आपली अजिबात नव्हती. मागच्या गुरुकुलच्या कार्यक्रमात त्यांनी मला बघितलं असेल, पण कीर्तनाला कदाचित नव्हते. पण ते जवळचं असतं ते तिथल्या तिथं गावात नाही, जिथं पिकतं तिथं कपत नसतं. त्यामुळे बाहेर त्यांना फार महत्व आहे आणि ते महत्व मिळवण्याकरिता फार मोठा खरंतर प्रवास या दोन्ही व्यक्तींनी केलाय. त्यामुळे यांच्याकरिता आपण उत्तर रंगाकडे वळतो. पुन्हा एकदा थोडा वेळ भजन आणि लगेच उत्तर रंग. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला गोपाला गोपाला
उचलली रदाग्रे धरा. श्रावण एकादशी आहे. एकादशी न घडे ज्या नरासी तो होई नरकवासी. उपवास म्हटल्यानंतर आनंदाचा दिवस असतो नाही का आपल्याकडे. कारण त्या निमित्तानं किमान आठवलेलं 1 लिटरचं अर्धा लिटर केलेलं तूप, डझनभर केळी, या सगळ्या गोष्टी उपलब्ध होतात सहजासहजी. पण उपवास हा शब्द फार महत्वाचा आहे. उप म्हणजे जवळ, वास म्हणजे राहणे. उप म्हणजे जवळ, वास म्हणजे राहणे, म्हणजे उपवास. त्याच्या जवळ राहणे हा त्याचा खरा अर्थ आहे. म्हणजे उपवास करायचा, घरची सगळी कामं टाकायची आणि येऊन मंदिरात मस्तकी बसून त्याच्या जवळ राहायचं. येताना काय ते बरोबर उपवासाचं घेऊन घ्यायचं नाही. जो आपण पूर्वरंग बघितलाय तो, त्याचं नित्य स्मरण, त्याचं नित्य चिंतन, हे उपवासाचं खरं उद्दिष्ट आहे. वराह तनु घेऊनी रदाग्रे उचलली धरा. हिरण्याक्ष याचा वध केला देवतांनी आणि त्याचा वध झाला. आपल्या भावाला कपटानं मारला देवतांनी. हे कळलं कोणाला? हिरण्यकश्यपूला. तेव्हा तो म्हणाला की आपल्या भावाच्या मृत्यूचा सूड या देवतांच्या माथी उगवल्याशिवाय मी राहणार नाही. पण कुठंतरी मी कमी पडणार, याच्याकरिता काहीतरी मिळवलं पाहिजे, काहीतरी माझ्याकडे असलं पाहिजे. तर मी देवतांना काय करेन? जिंकेन किंवा त्यांच्यावरती विजय मिळवू शकेन. म्हणून त्याने काय केलं? अजरामर काया आपुलिंदी कराया, तप करी वर मागे घातया दूर कराया. स्वतःची काया अजरामर करायला, घातया म्हणजे ब्रह्मदेवाची सेवा करायला चालू केली. घातया म्हणजे ब्रह्मदेव. तप करी वर मागे घातया लोक राया. नमद बुद्धी असो की चेतना चेतनाही, स्मरण मद असे दे प्रार्थना तुझ लागी. तप करायला चालू केलं आणि नामस्मरण करतोय ब्रह्मदेवाचे. ब्रह्मदेव प्रसन्न झाले, येऊन उभे राहिले. म्हणजे खुश आहे, बोल काय हवंय तुला? तो सावध झाला त्या तपसाधनेतून आणि म्हणाला माझी काया अजरामर झाली पाहिजे. या मृत्यू लोकामध्ये मला मृत्यू असता कामा नये. ते म्हणाले वेडा आहेस तू. जिथं तू वास्तव करतो त्या लोकांचं नाव काय? मृत्यू लोक. म्हणजे जिथं मृत्यू लोक हे नाव आहे तिथं मृत्यू येणारच. तरी मृत्यू मला असता कामा नये. म्हणजे कसा मला मृत्यू येता कामा नये ते तुम्हाला सांगतो. न मला मृत्यू असो की चेतना चेतनाही, मला सजीवाकडून निर्जीवाकडून किंवा एखाद्या क्षत्रानं एखाद्या अस्त्रानं देवाकडून मानवाकडून न दिवसा न रात्री, नको वर नको खाली
येता उपयोगाचा नाही, असं मला तुम्ही काय करा, आशीर्वचन द्या. आता भक्तीला धरून प्रसन्न झालेले हे भोलेनाथ आपले ब्रह्मदेव वरदहस्त वरती करून मोकळे झाले. म्हणाले तथास्तु, ठरलं, तू म्हणतोय त्या पद्धतीने होईल, काळजी करू नकोस. आणि आता ज्याला मिळवण्याकरिता ज्याने तपसाधना केली होती तो त्याच्या वृत्तीत बदल झाला आणि वृत्ती झाली असुर. तो असुरांप्रमाणे वावरू लागला. हातात खडग घेतला आणि म्हणाला आता काहीतरी बघतो, होऊ दे. आणि सुरुवात केली हो छळ करायला, सुरुवात केली. काही लोकांतून सोडलं जडतेला. सगळ्या भक्तांना देवतांच्या तो त्रासायला लागला. नाही तर देवांवरती ही स्वारी केली, स्वर्गावरती स्वारी केली. इंद्र आपलं आसन सोडून पळाले आणि ही सगळी, हा जो दामर आहे हा त्या धरतीला सहन होईना या मातेला, म्हणून तिनं गोरूप धारण केलं. ही जिच्यापासून आपली उत्पत्ती झाली ती माता, आणि तिच्याकडे आम्ही जाणार आहोत ती माती. दोन्ही सारखेच आहेत, पण ती खरी माता आहे. कारण हा देह आहे तो पंचतत्वाचा आहे, आणि हे पंचतत्व म्हणजे भगवान. परत जागेवर भ भूमी, ग गगन आकाश, व वा म्हणजे वायू, न म्हणजे नीर पाणी. ही 5 तत्व आहे आणि 5 तत्वांनी हा देह बनलेला आहे. पंचतत्वांचा देह आहे हा. ही धरती माता त्रस्त भूमीनं गोरूप धारण केलं. काय गायीचं प्रतीक आहे. आपण गायी पूजा का करतो. आता गोरक्षण व्हावं याच्याकरिता धर्मरक्षक काय करते, चोपडत आहे. तर आम्हाला समजत नाही गोठ्याची काय कसं आहे तो पाठवतो. हा महत्वाच्या विषयाकडे सुद्धा आपण बोललो पाहिजे. हिनं गोरूप धारण केलं, ती ब्रह्मदेवाकडे गेली आणि ब्रह्मदेवाला सांगते काय हे चाललंय, तुम्ही काय त्याला वर दिला, तर काय हे तुम्हाला आता मी वर दिलाय, चला आता याच्या पुढे काय होणार आहे हे, चला जाऊया पालन करता विष्णूकडे जाऊया. आणि विष्णुदेवाकडे येऊन सगळेजण बोलले आणि विष्णुदेवांना विचारले आता पुढं काय. त्याबरोबर पुढं काय होणार आहे हे विष्णुदेव सांगताय की ऐका देव हो, त्या मृत्यू लोकात माझा एक सद्भक्त जन्माला येईल. आणि हा जो असतो मागला आहे ना हिरण्यकशिपू, हा जेव्हा त्याचा क्षय करेल तेव्हा मी स्वतः येणार आहे. कारण माझं वचन आहे या धर्माला जेव्हा ग्लानी येईल, या पृथ्वीवरती जेव्हा आराधना माजेल तेव्हा मी प्रकट होणार आहे. संभवामी युगे युगे मी येणार आहे, काळजी करायची नाही. म्हणजे ठीक आहे. आणि सगळे निघाले आणि आता तिथं त्रासलेले सगळेजण भगवंताचा मात्र धावा करतायत. त्रासले अंतरी न झाले